हे शक्य नाही, हे होऊ शकत नाही, ही सकू असू शकत नाही. ही जिवंत कशी आहे? नाही. बाबाजी महाराज, तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटतंय? अहो, तुम्हीच तिला जीवदान दिलं होतं ना. तुम्हालाच तिची खूप कीव आली होती ना. आणि आपण तिला ठार कुठे मारलंय? वेशी बाहेर फक्त ढकलून दिलं होतं. अगं मनोरमे, सखूला मी स्वतः त्या सखूला सखूला काय महाराज? तू पुण्यांदा या गावची वेस ओलांडून आत येण्याचा प्रयत्न जरी केलास तरी रक्ताची उलटी होऊन तडपडून त्याच क्षणी मरशील. त्या दिवशी मी माझ्या मंत्र सामर्थ्याने गावची वेस मंत्रून टाकली होती. सकून तिथं पाऊल टाकलं तर तिला रक्ताची उलटी होऊन ती तडपडून मेली असती. मग ही सकू असूच शकत नाही, ही इथं येऊच शकत नाही ना. असंच शकत नाही, सकू अशक्य आहे. बाबाजी महाराज, सकू स्वतः मला म्हणाले की सकू आहे म्हणून. आमच्याशी खोटं नाही बोलायचं. खरं सांग, कोण आहेस तू? हो, मीच सकू आहे. तुम्ही नाही का मला ते पेटाऱ्या? गप, एकदम गप. पुढे एक शब्द बोलायचं नाही. हे अशक्य आहे, हे अशक्य आहे, हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. मनोरमे, आमची खातर झाली. ही पोरगी सकूच आहे. आता हिला चित्ती सोडता कामा नये. लगोलग हिचा बंदोबस्त करायला हवा. लगोलग. अरे दिगू, जरा हळू रे, हळूवर किती वेगात चालतोयस. अरे या शरीराचा भार गुडघ्यानं सहन होत नाही रे. गुडघे दुखतात रे माझे. हळू करा. गजा भाऊ, आज कसली एवढी धावपळ चालली आहे? कुठे निघालात? मगाशी मनोरमाबाई त्या कामवालेला घेऊन तारा तारा जाताना दिसल्या. आता तुम्ही निघालायत, काय विशेष काय? का नाही म्हणजे कुठे जायला तुमची परवानगी घ्यावी लागणार का आता? दिगू, भास्कर बुवा आणि डोम कावळा यात तुला साम्य वाटत नाही का रे? तो कुठेतरी झाडावर आणि हे इथे पारावर. सगळीकडे नजर ठेवत असतात. गजा भाऊ, मी प्रश्न विचारल्यावर जर समजा राग आला आणि कपाळावर आठ्या दिसल्या की मला लगेच कळतं की कुठेतरी पाणी मुरतंय आणि मग मी अजून खोलात शिरायला लागतो. हो, शेवटी तसा वचक आहे ना माझा. आणि गावामध्ये मला मान आहे. हे दिगूशेठना आवडत नसेल, तो साहजिकच आहे ना. तुमच्या सुनेने तुमच्या कुटुंबाला जो काय एवढा नाव लौकिक मिळवलाय, त्यामुळे तुमची पत गेली आहे. त्यामुळे त्रागा आणि धुसफूस
ही होणारच. कुठलाही शेंडा कुठेही जोडताय नाही, तेवढीच हौस असेल ना तर यापुढे काका या डोम कावळ्याची मान पिळून डोळे काढून हातात ठेवेन, म्हणजे कोणाच्याच भानगडीत पडणार नाही. चल काका. भानगडीत पडणार नाही हे शब्द बोलून तुम्ही भानगड आहे हे सिद्ध तर केलंच. दिगूशेठ तुम्ही आणि अचानक रमाई आली होती ना मठात. वहिनींची भेट झाली ना बाबाजी महाराजांशी. काय म्हणाले बाबाजी महाराज? त्या असं कसं सांगणार? मनोरमाबाई आणि तुळसा दोघी बी आल्या होत्या. हा त्यांचं खाजगीत बोलणं झालं. मग आता कुठे आहेत त्या? ते कवच गेल्या. आणि आता बाबाजी महाराज ध्यान मंदिरात ध्यान लावून बसले आहेत. ते इतक्यात उठणार नाही. म्हणजे इथे थांबण्यात काही अर्थ नाही. पण या दोघी जर घरी आल्या नाहीत तर मग मग गेल्या कुठे? सासूबाई, बाबाजी, महाराज म्हणायचं. महाराज. बाबाजी महाराज, सासूबाई, मी ते कोणत्याच वाईट हेतूने आले नव्हते हो. आधीही माझ्या मनात कोणाबद्दल राग, द्वेष किंवा कोणताही स्वार्थ नव्हता आणि आजही नाहीये. मी फक्त माझ्या आहोंची आणि माझ्या घरच्यांची सेवा करायला आलो. तुम्ही मला का मारताय? मी आजपर्यंत कोणालाच त्रास दिला नाही. इतर कोणाला नाही, पण बाबाजी महाराजांना तर नक्कीच ठाऊक आहे की मी कोणतंही वाईट कृत्य केलं नाहीये. विचारा त्यांना. जास्त बडबड नाही करायची. मुळात तू इथं परत आलीच कशी? तुला ना आता ढगात पाठवणार आहे. वैकुंठात तुझ्या इटुराकडं. खोटारडी आहेस तू, खोटारडी. या अशा भोळ्या चेहऱ्यानं आणि मुळू रडण्यानं माझ्या दिगूच्या आयुष्याची राख रांगोळी झाली. आमच्या घर कुळाची प्रतिष्ठा घालवलीस खोटारडेपणाने आणि अशा मोठ्या नाकानं बोलतेस. मग का ग? का स्वतःची ओळख लपून आलीस? यायचं ना उघडपणे सखू म्हणून. पण एवढी पापच करून ठेवली आहेस, कुठल्या तोंडाने यायची ग? जोदान तरी किती द्यायचं तुला? अग्नी तुला जाळून टाकत नाही, पाणी तुला बुडवू शकत नाही, जमीन तुला गिळू शकत नाही. म्हणून तुझे असे छोटे छोटे तुकडे करून कोल्ह्या कुत्र्यांना खायला द्यायची. आणि त्यासाठी यो धारदार खांडा. आता तुझा इटुराया बी तुला वाचवू शकत नाही, कळलं काय? बाबाजी महाराज,
विठुराया, मी जगावं की मरावं हे तूच ठरवणार आहेस. पण जर मला जीवन मिळणार असेल तर राहून जवळ राहून त्यांची सेवा करता यावी असं आयुष्य दे. तू जे करशील ते मला मान्य आहे. मला वाचवलं नाहीस तरी चालेल, पण माझ्या आहोंचं रक्षण कर रे विठुराया. जय जिंगरोबा. जय गुरु जिंगरोबा. आला का तुझा इटुराया? झोपला डागात. तो काय आता येत नाही. चल मरायला तयार राहा पोरे. जय जिंगरोबा. या हस्तरेषा ही शुभचिन्ह ज्या सुनेच्या हाताशी जुळतील तीच, फक्त तीच गुप्तधन शोधू शकतीये. विठुराया, तूच थांबवलंस ना बाबाजींना. तुझी लीला अगाध आहे रे. काय झालं बाबाजी महाराज? असे वार करता करता का थांबलात? बाबाजी महाराज काय झालं? काय झालं? तुम्ही थांबलात का बाबाजी महाराज? बाबाजी महाराज हा बोला ना. सकुने तुमच्यावर पण चेटूक केलंय का? काय गे सकू, महाराजांवर चेटू केलास तू? चेटू बोल, चेटू केलास? बोल ना. सासूबाई, बोलतेस की नाही? सासूबाई, बाबाजी महाराज सासूबाई सोडा मला. नका असं करू सासूबाई. सासूबाई, अरे काय चाललंय काय? जाऊबाई आणि तुळसा मठात जातो असं सांगून गेलेत, ते नाहीशाच झालेत. आणि त्यांच्या मागोमाग दिगू आणि हे गेलेत, ते सुद्धा नाहीसे झालेत. वच्छे आम्ही आलो ग. हालत तुळसा कुठे? आणि जाऊबाई दिसत नाही, त्या कुठे आहेत? भेटले ना तुम्हाला बाबाजी? काय म्हणाले बाबाजी? परवानगी दिली ना त्यांनी? तुम्हाला एवढा उशीर का झाला? अहो, बोला ना. काकू काकू अगं मध्ये श्वास तरी घे. इतके प्रश्न विचारते पण उत्तर तरी ऐकशील की नाही? तुम्ही सांगाल तर ऐकेन ना. तुला उत्तर द्यायला आमच्याकडे काही नाही. मठात गेलो तेव्हा तिथेही वहिनी भेटल्या नाहीत आणि बाबाजी भेटले नाहीत. कारण आम्ही मठात जाण्यापूर्वीच त्या निघून गेल्या होत्या तिथून. म्हणजे काय? असं कसं करतील ते? हा उत्तर द्यायला त्यांनी इथेच यायला हवं ना. हा कुठे ते दोघी? सांगा ना कुठे गेले ते दोघी? हा बोला ना, काय झालं? आता म्हणजे ते मठात नाहीयेत, घरी सुद्धा आले नाहीत, मग कुठे गेल्या? मला काय वाटतं, बाबाजी महाराजांनी लग्नाला नकार दिला असणार. ए माणिक, तू तुझ्या काळ्या जिभेने उगाच नाट लावू नकोस हा, सांगून ठेवते. अरे वा, असा कसा नकार देतील ते? आणि तू कशाला नकार घंटा वाजवतेस? मला सांगून ठेवत्या, मोठ्यांच्या मध्ये असं तोंड उचकटायचं नाही. जाऊबाई मठात नसतील ना तर नक्कीच बाबाजींनी त्यांना होकार दिला असेल आणि त्या कुठेतरी कामासाठी गेले असतील.
हा हा त्या देवळात गेले असतील हा पाया पडायला. आणि मणिक तू ना उगाच तुझे तर्क लावू नकोस हा. अगं वच्चे वच्चे जरा थांब ना. तू सरळ हमृतुमरीवर जाऊ नकोस ग. तुम्ही तर गप्पच बसा. जा जा चूल घरात जा आणि गुळ चणे फुटाणे काही मिळाले ना ते खात बसा. जा. तुमचा ना उपयोग अगदी शून्य आहे, शून्य. आता मलाच काहीतरी करायला हवंय. हो हो हा हा गंगे गंगे लवकर ये. हातात काही पण काम असेल ना ते बाहेर टाक आणि लगेच जा गुरुजींकडे जा आणि त्यांना सांग की आजच आपल्या विनूचा साखरपुडा करायचा आहे आणि सगळ्या तयारीनिशीच या. जा. अगं बघतेस काय माझ्याकडे. अगं जा ना. अगं जा लवकर जा. अरे देवा आता केवढी तयारी करायची. साखरपुड्याची तयारी करायची मध्ये मला कामाला लागलं पाहिजे. मी जाते. नाही नाही मला अरे काका काय आहे? ही काकू पण डोक्यात एक एक खूळ घेते. आवर आईला ती रमाई जर आली ना तर जागेवर ठेवणार नाही काकूला. डोक्याला ताप झालाय. ताप? सावकार मी तुमच्यासाठी सरबत आणू का? विष असेल तर दे थोडं. आहे का? नसेल ना तर जा तिकडे उभी राहा. अजिबात बोलायचं नाही. हाताची घडी तोंडावर बोट. चल चल चल. सरबत आणते. मला मारता मारता बाबाजी थांबले. त्याचबद्दल बोलत असतील. आणखीन वेगळ्या प्रकारे मारायचं बेत आखत असतील का? बाबाजी महाराज अहो काय झालंय. तुम्ही का थांबलात. हकलून दिलेली ही मेली पांढऱ्या पायाची अवतसाव सखू परत आली. म्हणजे आता आमच्या जगण्यावर आमच्या आनंदावर ग्रहण लागणार. अहो तुकडे तुकडे करून मारणार होतात ना तिला. मग का मध्येच थांबलात. अहो तसं नाही. अहो तसं नाही. भाग्यलक्ष्मी आहे ती. तुझ्या वैभवाची तुझ्या संपत्तीची तुला मिळणाऱ्या अगणित संपत्तीच्या तिजोरीची किल्ली आहे ती मनोरमे. ही तुझी सून सखू. मग काय मारणार तिला का थांबणार होतो मी सांग. काय हा काय बोलताय. झिंगरूबाची कृपा म्हणून माझ्या हातून शस्त्र येळेवर थांबलं. नाहीतर आपल्याच हातानं आपण आपला सत्यानाश करून घेणार होतो. महाराज मला समजेल असं बोला तुम्ही. मनोरमे तुला किती सखूचा राग येत असला तरी तुला आता तिला मारता येणार नाही. कारण तुमच्या पूर्वजांनी ज्या सुनेच्या भाग्यात गुप्तधन आहे असं सांगितलंय ती सून सखूच आहे. सखूच आहे. काय तिच्या हस्तरेषा गुप्तधनाच्या हस्तरेषांशी बरोबर जुळतायत तंतोतंत. मला ते दिसलं आणि म्हणून तर माझ्या हातातून शस्त्र गळून पडलं ना. गुरुजी आजचा दिवस चांगला आहे ना. हा म्हणजे नाही बिंजे नाही. चांगला आहे ना. मग झालं तर मुहूर्त आहे तर साखरपुडाच का लग्नच लावून टाक. ते लागलं की सगळ्यांची तोंड गप्प. आज आपल्या घरात ना शुभ कार्य आहे. हा वच्चे वहिनी कुठे आले अजून. तुम्ही काही बोलू नका हो. मला काय अक्कल नाहीये. आणि मीनू तू तयार आहेस ना. उगाच तोंड लटकवून राहू नकोस. हा गुरुजी तुम्ही सगळे तयारीला लागा. मला सांगा तुम्हाला काय हवं ते. आपण तयारी करून तर ठेवू. अहो काकू कसली तयारी. आणि माझ्या सासूबाई. तू नको शिकूस मला. लग्नापूर्वी इथे ठाण मांडून बसलीस ती. मला शिकवतेस. हा काय ग रांगोळी काढता येते का ग तुला. हा रांगोळी नाहीच येणार तुला. साधी रांगोळी येत नाही तुला. मग काय येतं. हा आडून पाडून दारा मागून लपून हा त्या दिगूला एकटक बघत असतेस ना. काय कामाची ना धामाची. फक्त सावकार सावकार करत नुसते ठोमकत असतेस.
आनंद तर होतोय मला, पण महाराज भीती पण वाटते. नाही म्हणजे आता या सखूला जिवंत ठेवण्यासाठी परत तिला माझ्या घरात ठेवू मी? मन जोवर ते गुप्तधन आपल्याला भेटत नाही तोवर हिच्या जीवाला काय बी होता कामा नये. हिला जीवापाड जपायचं. एक लक्षात घे, सखूच्याच भाग्यात गुप्तधन आहे. एकदा का गुप्तधन आपल्याला गावलं की मग या सखूला मारायला किती वेळ लागणार आहे आपल्याला. हा, हे पण खरंच आहे म्हणा. ठीक आहे महाराज, मी ठेवते हिला माझ्या घरात, मी सांभाळेन तिला. पण ती महाराज. हे घाबरू नकस मनोरमे. सखू काय बी करणार नाही, तुला कोणता बी त्रास देणार नाही असा कान मंत्र मी देतो तिला. मान वर करून बघणार नाही तुझ्याकडं. छे, हे काय भलतच घडलं. गुप्तधन तर हवाय, पण ही सखू नकोय. शेवटी ही अवदसा चेटूक करणारी आहे. चेटूक विद्या अवगत आहे ना तिला. भीती तर वाटणारच ना. आणि तिकडे दिगू, सकू, माणिक हे त्रांगडं आहेच. हा काय नुसता मनस्ताप. हे एक गोष्ट मनासारखी होत नाही. अजिबात चिंता करू नको. मी या नागिणीचं ईश काढून तिची समधी विद्यात काढून घेतो. बिनविषारी नागिन तुला काय बी करू शकणार नाही मनोरमे. पुण्यांदा एकदा जीवदान देतोय तुला, पण एक सांगतोय, घरी कुणाला भेद त्रास द्यायचा नाही. आणि लोकांमध्ये गेली, गावामध्ये की कोणता बी उपद्व्याप करायचा नाही. नाही तर समजा गावामोर तुला उभं करीन आणि समजांना सांगेन की तूच सखू आहेस. तर मग बघ, तू येत आणि ते गावकरी काय ते बघून घ्या. गावकरी तुझ्या चिंध्या करतील, कळलं काय? आणि म्या खोट्या सखूचं रूप घेऊ शकतो हे ध्यानात असू दे. खोटी सखू बनून मी दिगूचा जीव घेऊ शकतो, कळलं ना? लक्षात ठेवायचं, आपलं गुपित मनातच ठेवायचं. ती पोरं जरी माझ्या तावडीत नसली ना सखू, तरी दिगूचा जीव खोट्या सखूच्या मुठीत आहे. हे विसरायचं नाही.